नमस्कार, माझं नाव रेणुका आहे. मी फाउंडेशन फॉर चाइल्ड प्रोटेक्शन मुस्कान या संस्थेतून आलेली आहे. आम्ही बाललैंगिक अत्याचारासंदर्भात काम करतो. बाललैंगिक अत्याचार म्हणजे काय? तर बाललैंगिक अत्याचारामध्ये बालकाचं वय आहे. बालक म्हणजे 0 ते 18 वर्ष या मुलांना बालक असं म्हटलं जातं. वयाची 18 वर्ष पूर्ण न झालेल्या बालकांना वरती जो काही अत्याचार होतो त्याला बाललैंगिक अत्याचार असं म्हटलं जातं. बाललैंगिक अत्याचाराचा जेव्हा आपण माहिती देतो तेव्हा पालकांचं सेशन घेणं, मुलांचं सेशन घेणं, तसेच कम्युनिटीमध्ये जाऊन पथनाट्य करणं हे आम्हा मुस्कानचं कामच आहे. पण जेव्हा आम्ही छोट्या मुलांसोबत काम करतो त्या छोट्या मुलांना सेफ टच आणि अनसेफ टच हे माहीत असणं खूप आवश्यक आहे. आपली भाषा त्यांना नाही समजत, त्यासाठी आम्ही पपेट शोच्या माध्यमातून चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श याची माहिती दिली जाते. सुरुवातीला आपल्याला आपल्या बॉडीचे प्रायव्हेट पार्ट्स माहिती असणे आवश्यक आहे. ओठ, छाती, सूची जागा आणि शीची जागा यांना कुणालाही हात लावू द्यायचा नाही आणि तुम्ही सुद्धा कोणाच्याही ओठाला, छातीला, सूच्या जागी आणि शीच्या जागी हात लावायचा नाही. हे आपले 4 प्रायव्हेट पार्ट्स आहेत. ओठ, छाती, सूची जागा आणि शीची जागा हे आपले प्रायव्हेट पार्ट्स आहेत, म्हणजेच खाजगी अवयव आहेत. आपल्याला कुणाचा स्पर्श चांगला वाटतो? जेव्हा आई आपल्याला मिठीत घेते तर कसं वाटतं? तर आई जेव्हा आपल्याला मिठीत घेते तेव्हा आपल्याला खूप छान वाटतं, खूप हॅप्पी वाटतं, खूप भारी वाटतं. पण कुणाच्या स्पर्श करण्याने, कुणाच्या बघण्याने आपल्याला वाईट वाटतं, घाण वाटतं, रडायला येतं, त्रास होतो. त्याला असुरक्षित स्पर्श असं म्हटलं जातं. सुरक्षित स्पर्श म्हणजे ज्या स्पर्शाने मला खूप हॅप्पी वाटतं, खूप छान वाटतं, लय भारी वाटतं, त्याला सुरक्षित स्पर्श म्हणतात. पण ज्या स्पर्शाने मला रडायला येतं, घाण वाटते, भीती वाटते, त्याला असुरक्षित स्पर्श म्हणतात. आता आपण लहान मुलं आहोत का नाही, आपल्याला समजणार नाही, म्हणून मी आज तुम्हाला एक पपेट शो दाखवणार आहे. पपेट शो बघायला आवडतो का सगळ्यांना? आवडतो ना? तसं तुमच्यासारखेच गोडधार छान छान मुलं आहेत. एक आहे डॉली. डॉली खूप छान मुलगी आहे. डॉलीला रोज सकाळी व्यवस्थित आवरून आवरून तयार होऊन नाश्ता करून शाळेत जाते. शाळेत जाताना तिचा मित्र पण येतो. तिच्या फ्रेंडचं नाव काय माहितीये का? गोलू. गोलू सुद्धा खूप हॅप्पी आहे. गोलूला आणि डॉलीला शाळेत जाताना मजा करत जायला आवडते, जसं की ला 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 ला. पण डॉलीलाच आंब्याचं झाड दिसतं. ए बोलू, हे आंब्याचं झाड किती मोठे, मला आंबे खायचेत ना. हो डॉली, आपण दोघं छोटे आहेत ना, आपण कसं आंब्याच्या झाडावर चढणार? नाही, मला माहित नाही, मला खायचेत ना. बरं बरं, चल. गोलू आणि डॉली हळूहळू आंब्याच्या झाडावर चढतात. पण आंब्याच्या झाडाला डॉलीचा पाय घसरतो आणि ती पडते. डॉली खूप रडते. मग तिला दवाखान्यात घेऊन जातात आणि डॉक्टर सांगतात, डॉली आता काय तू 5 दिवस शाळेत नाही जाणार. गोलू बिचारा आपला नाराज होतो. डॉली म्हणते, अरे गोलू तू नाराज नको होऊ, फक्त 5 दिवसाचा आता प्रश्न आहे, 5 दिवसानंतर मी पुन्हा शाळेत येईल. गोलू खुश होतो आणि हा म्हणून घरी जातो. दुसऱ्या दिवशी गोलू मजेत स्कूलला जात असतो. ला 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 ला. त्याला रस्त्यामध्ये एक काका भेटत. ए गोलू, कुठे चाललास रे? काका काका, मी स्कूलला चाललोय. चल, मी तुला गाडीवर सोडू का? नाही काका, माझ्या मम्मी पप्पांनी सांगितलंय कुणाच्याच गाडीवर नाही जायचं. अरे गोलू, मी तर तुझ्या ओळखीचाच काका आहे ना. नाही काका, मम्मी पप्पा ओरडतात ना. अरे गोलू, मी तुला चॉकलेट देईन, आईस्क्रीम देईन आणि आपण छान मजेत स्कूल मध्ये जाऊ. आणि तुला माहितीये का, हे आपल्या दोघांमधलं सिक्रेट आहे. सिक्रेट 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 म्हणजे काय हो काका? अरे सिक्रेट म्हणजे मी तुला रोज खाऊ देणार आणि तू माझ्यासोबत गाडीवर आला, मी कुणालाच नाही सांगणार. कुणालाच नाही. कुणालाच नाही म्हणजे मी पण माझ्या मम्मी पप्पाला नाही सांगायचं आणि तुम्ही पण नाही सांगणार. हो, कुणालाच नाही. चालेल 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 काका. गोलू काकांच्या गाडीवरती बसतो आणि दोघं गाडीवरती जातात.
अंकल काकांना चॉकलेट देतात. अंकल चॉकलेट दिल्यानंतर गोलू खूप खुश होतो आणि गोलू चॉकलेट खात खात स्कूलला जातो. असं रोज होतं. रोज अंकल त्यांना काय काय खाऊ घेऊन येतो. कधी कॅडबरी आणतात, कधी चॉकलेट आणतात आणि गोलू मात्र खूप खुश होतो. पण आज काका काहीच घेऊन नाही आले. काका जेव्हा येतात, काका काका मला काही खाऊ नाही आणला. अरे गोलू मी तर विसरूनच गेलो. काय हो काका. अरे गोलू पण मी तुझ्यासाठी मोठं सरप्राईज आणलंय. सरप्राईज? काय हो काका, काय सरप्राईज? अरे गोलू मी तुझ्यासाठी सरप्राईज आणले, पण त्यासाठी तुला माझ्या घरी यावं लागेल. घरी? चालेल चालेल ना काका. मग गोलू आणि काका घरी जातात. घरी कोणीच नसतं. काका काका तुमच्या घरात कोणच नाही? अरे आपण दोघं आहोत ना, आणि तुला सरप्राईज पण बघायचंय. हो हो काका मला सरप्राईज बघायचंय. गोलू ते सरप्राईज बघून खूप खुश होतो. काय असतं माहिती? मोठी गाडी असते. गाडी बरोबर गोलू छान खेळत असतो. काका त्याला एक आईस्क्रीम पण देतात. गोलू आईस्क्रीम खात खात गाडीत खेळत असतो. पण तेव्हाच ना काका त्याच्या ओठांना छातीला सुजान शीच्या जागी हात लावतो. काका गोलू गप्प बस. काही केलं नाही मी तुला. आणि एवढं रडायला काय झालं? काका तुम्ही खूप घाण हात लावता, मला अजिबात नाही आवडला. गोलू जर तू हे कुणाला सांगितलंस तर मी तुझ्या मम्मी पप्पांना मारून टाकेल. समजलंस का? काका मला खूप घाण वाटते. पण गोलू खूप हुशार असतो. गोलू जोरात ओरडतो, नो मला हात लावू नका, मला आवडत नाही. आणि गोलू काकांना ढकलतो आणि तिकडनं पळत पळत घरी जातो. पळत पळत कुठे जातो? घरी. जर आपल्याला घरी नाही जायला, आपलं घर खूप लांब आहे, तर कुठे जायचंय तुम्हाला? शाळेत जायचंय. पण शाळा पण खूप लांब असेल तर तुम्हाला पळत पळत आपल्या अशा ठिकाणी जायचंय जिथं 4-5 लोक उभे असतील, जे तुम्हाला मदत करतील. तिथे पळत जायचं. गोलू पळत पळत त्याच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर त्याला तो त्याच्या आईला भेटतो आणि आईला सांगतो, आई आई गोलू. गोलू सांगताना येतो, आई आई खूप रडतो. गोलू काय झालं बाळा, का रडतो? आई त्या ओळखीच्या काकांनी मला खूप घाण हात लावला. घाण हात लावला म्हणजे काय रे बाळा? त्यांनी माझ्या सूच्या जागी शीच्या जागी आणि शिवच्या जागी खूप घाण हात लावला. मला अजिबात नाही आवडला. गोलू गोलू रडू नको बाळा. यामध्ये तुझी काही चूक नाही. तू खूप शूर आहेस, तू खूप हुशार आहेस. माझा तुझ्यावर विश्वास आहे. पण त्या काकाने चुकीचं केलंस ना? हो घाण केलं. चल आपण त्याची कंप्लेंट पोलिसात करूया का? गोलू म्हणतो हो. मग गोलू आणि गोलूची आई मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि तक्रार करतात. कोणीही आपल्या ओठांना छातीला सूच्या जागी आणि शीच्या जागी हात लावला तर मोठ्याने नाही म्हणायचे. नो मला हात लावायचा नाही. आणि तिकडनं पळून जायचं. पळून कुठं जायचं? जर घर जवळ असेल तर घरी, शाळेत किंवा गर्दीच्या ठिकाणी जाऊन आणि त्यांना सांगायचं, म्हणजे टेल करायचं. तुमच्या घरामध्ये जर कोणी असा तुम्हाला त्रास दिला तर तुमच्या मम्मीला लगेच टेल करायचं. आणि जर शाळेमध्ये कोणी त्रास दिला तर तुमच्या टीचरांना सांगायचं. तसंच पोलीस तुमच्यासाठीच आहेत. पोलीस सगळ्या लहान मुलांसाठीच काम करतात. तसंच ही मुस्कान फाउंडेशन सुद्धा तुमच्यासाठीच आहे. आमचे हे हेल्पलाईन नंबर तुमच्या 24 तास मदतीला उपलब्ध असतील. तुम्ही सर्वांनी एवढं छान ऐकून घेतलं त्यामुळे थँक्यू.